पार्थ आणि काव्याचं छोटंसं भांडण झालेलं असतं. पण इकडे रम्याला खूप आनंद होत असतो या सगळ्यांचा, की यांच्यामध्ये भांडणं झाले आहेत आणि हे रम्यामुळेच झालं आहे. रम्याने ती पाण्याची बॉटल भरून ठेवलेली होती आणि ती पाण्याच्या बॉटलीवरून तो तिला समजावत होता की तुम्ही पाणी का नाही पिलात. ती म्हणत असते पिलंय देशमुख, मी संपवली होती बॉटल, मला काय माहिती त्यामध्ये कुठून पाणी आलं तर. आणि हे सगळं करत असताना काव्याच्या हातामध्ये जे पुस्तक असतं ते ओढाताण करताना ते पुस्तक फाटतं. आता काव्या अजूनच चिडते आणि म्हणते देशमुख, तुम्हाला माहीत आहे ना की माझं पुस्तकांवर किती जीव आहे तर. ती म्हणते हे बघा देशमुख, तुम्ही या सगळ्यांमध्ये माझ्या पुस्तकांवर का राग काढला, का माझं पुस्तक फाडलं तुम्ही देशमुख. आता मला सांगा, माझं हे जे तुम्ही पुस्तक फाडलेलं आहे ते कशामुळे भरून निघू शकतं. आता इकडे रम्याला हे सगळं बघून खूप आनंद होत असतो. पार्थ म्हणत असतो अहो काव्या, माझ्याकडनं चुकून झालं ते, मी काही मुद्दामून नाही केलं. पण काव्या पण ऐकून घेत नसते आणि ती म्हणत असते देशमुख, पण तुम्ही आजकाल माझ्यावर खूपच चिडायला लागलात आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात पण तुम्ही उगाचच माझ्याशी वाद घालतायत. आता पार्थ म्हणत असतो काव्या असं नाही, मी फक्त तुम्हाला हेच सांगत होतो की तुम्ही जे हे अभ्यास करताय त्यासोबत आपलं बाळ पण महत्त्वाचं आहे आणि बाळाची काळजी घेणं हे पण आपलं कर्तव्यच आहे. हेच तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न होता आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे जास्त पाणी पिल्याने बाळ खूप छान राहतं, त्यामुळेच मी तुमच्या मागे लागतोय पाणी पिण्यासाठी. आता काव्या म्हणत असते आता काव्या काहीच बोलत नाही आणि रागाने बाहेर निघून जाते आणि हॉलमध्ये जाऊन बसते आणि पोटाला हात लावून थोडीशी रडत असते. म्हणत असते अरे बाळा, तू काळजी नको करू, तुझा बाबा आहे ना तो थोडा चिडका आहे पण तू आल्यानंतर होईल व्यवस्थित, तू त्याचं टेन्शन नको घेऊ. आता जीवा आहे, तो जीवा म्हणत असतो काय झालं ग काव्या, डोळ्यात पाणी गेलं, पाणी का आलंय तुझ्या. काव्या म्हणत असते अरे काही नाही, छोटंसं कचरं गेलं. तो म्हणत असतो बापरे खूपच गेलंय वाटतं, बघू. आणि या जंगली बिल्लीला आज काय झालं अचानक रडायला. ती म्हणत असतो मी फुंकर मारू का. ती म्हणत असते नको जीवा. तो म्हणतो अगं मी नाही, पण पार्थदादांनी तुझ्या डोळ्यात फुंकर मारायची गरज आहे, तुझ्या डोळ्यामध्ये आणि मनावर पण. आणि बघ ना, ती सांगत असते अरे पार्थने उगाचच माझ्याशी भांडण केलं. ते जीवा म्हणत असतो अगं हे सगळं आलंच ना तुमच्या दोघींचं, मोहिते सिस्टरचं सोबतच आहे, सारखंच आहे सगळं. कारण आमची नंदूबाई पण असंच चिडत असते आणि थोडंसं काही बोललं की लगेच रडते. बघ ना तू आता तशीच करते. ती म्हणत असते हो ना, तुम्ही देशमुख ब्रदर्स सगळे चिडकेच आहात का. आता पार्थला पण खूप गिल्ट वाटत असतं, त्याला जे काही काव्या वागली त्याच्यासाठी तिने परीक्षा पण रद्द केली आहे आणि खूप काही कॉम्प्रोमाइजेस केलेले आहेत. हे सगळं आठवून त्याला गिल्टी वाटत असतं की आपण उगाचच चिडलो आणि त्यांचं पुस्तक वगैरे फाटलं. आता जीवा नंदिनीला काव्याला समजावतच असतो की काव्या हे बघ, आता जसं की घरामध्ये एवढे 10 माणसं असताना पण एका बाळाला आईचीच गरज असते ना, तसं झालंय बघ तुमच्या दोघी बहिणींचं. पण तुम्हाला समजवायला आम्हीच लागतो ना नंतर, कारण तुम्हाला ते सगळं स्वतःहून करताच येत नाही, स्वतःहून कव्हर होताच येत नाही. उगाचच छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेणं हे चांगलं नसतं काव्या बाळासाठी. आता काव्या उठून जाते आणि म्हणते बघ ना, पार्थला असं वाटतंय की माझ्यासाठी बाळ महत्त्वाचंच नाही आहे आणि माझ्यासाठी बाळ महत्त्वाचं नसतं तर मी एवढा सगळा स्टडी सुरू असताना मी बाळाचा विचार कशाला केला असता. आता जीवा म्हणत असतो हो काव्या, ते सगळं खरं आहे, पण हे बघ पार्थ दादाला पण असं वाटतं ना, तो तुला हे समजावत होता की जसं की तू स्टडीला खूप महत्त्व देते तसंच महत्त्व बाळाला पण दे, म्हणजे दोन्ही सोबत घेऊन चाल. जसं तू अभ्यास करायला वेळ देते तसं बाळाचे म्हणजे काय हवंय नकोय, खाणं पिणं हे सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेव, एवढंच त्याला सांगायचं होतं ग. आता बघ ना, तुम्ही एखादं काही ओझं वगैरे घेऊन चाललास आणि आम्ही जर नवरे मागून असलो तर आम्ही कसं म्हणतो अगं दे ना, तुला खूप ओझं झालंय का, मी घेतो काही. अगं तसंच असतं आमच्या पुरुषांचं पण, आम्हालाही कधी काळी ओझं होतं ना तेव्हा बायकोने असं म्हणायला हवं अरे तुझ्या हाताला कळ लागली असेल ना, दे मी घेते थोडंसं ओझं, असं म्हणायची आम्हाला पण तुमच्याकडून अपेक्षा असते ग. पण बायका हे सगळं समजूनच घेत नाही, फक्त पुरुषांनाच ब्लेम करत असतात. पण हे सगळं चुकीचं आहे की नाही काव्या.
आता पार्थ आलेला असतो हे त्याला माहीत असतं, तरी पण तो समजावत असतो की हे बघ, नवरा बायकोंमध्ये भांडणं होतात, छोटे मोठे भांडणं सुरूच असतात ग, पण हे असं एवढं वाढवायचं नसतं. आणि तुमचं आमचं सेम असतं, आमच्यामध्येही भांडण होतात. आता पार्थ हे जीवाला समजवतो हे बघून नंदिनी पण येते मागून. नंदिनीला खूप छान वाटत असतं की जीवा एवढ्या छान पद्धतीने काव्याला समजावून सांगतोय. हे बघून तिला प्राऊड फील होत असतं जीवाबद्दल. आता काव्या पण त्याचं ऐकते आणि म्हणते बरं झालं जीवा, आता मी पण पार्थला जाऊन सॉरी म्हणते आणि हा वाद आम्ही इथेच मिटून टाकतो. आता पार्थला पण थोडं बरं वाटत असतं. नंदिनी पण धावत नंदिनी पण खाली येते. आता काव्या हे जीवाचं सगळं बोलणं ऐकून तिला पार्थबद्दल परत प्रेम वाटायला लागतं आणि ती जाते. पार्थ मागेच उभा असतो. पार्थची जाऊन माफी मागते आणि पार्थ पण तिला मिठीत घेतो. आता ती म्हणत असते, देशमुख मी यावेळेस माफ केलं, पण हे असं पुढच्या वेळेस नाही होणार. तुम्ही हरती बाजू घेतच नाही कधी, तुम्ही स्वतःला सिद्ध करत असता. आता जीवाला हसायला येतं आणि पार्थला जीवाचे आभार मानत असतो. नंदिनी पण बघत असते की वा किती छान, काव्या एवढी रडत असताना फक्त जीवामुळे शांत झाली. आता तो मागे बघतो, जीवा म्हणतो मागे बघ ना कोण आहे. तर मागे बघतो तर पार्थ पण कान पकडून तिची माफी मागत असतो. आता ती जाते आणि रडायला लागते आणि पार्थच्या गळ्यात पडते आणि खूप रडते आणि म्हणत असते, सॉरी देशमुख, मी असं नाही वागणार परत. आता हे बघून नंदिनी अजूनच खूप खुश होते. पार्थ आणि काव्य परत त्याला समजावत असते की हे बघा देशमुख, असं परत झालं नाही पाहिजे. आता जीवा म्हणत असतो, अगं बाई, मला असं वाटलं होतं जशी काव्या पार्थदादाला मिठी मारायला गेली तशी तू पण धावत पळत येऊन मला मिठी मारशील, पण जाऊ दे. आता तो तिला रूममध्ये घेऊन जातो. इकडे वसू आत्या आणि रम्या बोलत असतात. रम्या म्हणत असते, ही बघ, आज ना मी ती पाण्याची बॉटल भरून ठेवल्यामुळे पार्थ आणि काव्यामध्ये खूप मोठं भांडण झालंय. तर वसुआत्याला हे काही खरं वाटत नसतं, पण रम्या म्हणत असते, हे बघ, आता त्यांच्याकडे खूप दिवस हे भांडणच चालतील. तर आता सकाळी सकाळी पार्थ आणि काव्या बाहेर येतात. नंदिनी तिला कुंकू लावून तिला म्हणत असते, खूप छान होईल बघ, आता ना तुझ्यासोबत तुझं बाळ पण आहे, तुमच्या दोघांसाठी पण शुभेच्छा. आता ती हॉस्पिटलमध्ये चाललेली आहे हे रम्या आणि काव्या बघत असतात. तेव्हा रम्याचा खूप जळफळाट होतो आणि वसुआत्या म्हणते, अगं बघ, तू काय सांगितलं होतं मला रात्री, आणि हे बघ सकाळी उठून बघतास तर किती गोडी गमतीत मस्त बाहेर जात आहेत आणि एकमेकांकडे बघून हसताय, काय सगळे व्यवस्थित सुरू आहे ग यांचं. अगं यांना वेगळं करणं म्हणजे खूप मोठा टास्क आहे आणि हे काव्यार्थ आहे, यांना कुणीही वेगळं करू शकत नाही. आणि तू काय घेऊन बसली ही छोटे मोठे भांडणं? अगं कितीही मोठं भांडण झालं तरी हे सगळे दुरावा येईल यांच्यामध्ये असं मला काही वाटत नाहीये. आता रम्याचा चेहरा खूप पडतो. ती म्हणत असते, एवढं सगळं करूनही यांच्यामध्ये काहीच झालं नाही म्हणून. आता ती रागाने रूममध्ये निघून जाते. काव्या म्हणत असते, आई हे बघा ना, पार्थ तसंच करतात नेहमी आणि उगाच माझ्या मागे लागत असतात. पार्थ म्हणत असतो, नाही ग बाई, सॉरी. मानिनी पण म्हणत असते. मानिनी म्हणते की खूप जपून जा आणि डॉक्टर काय सांगतायत ते आम्हाला कळवा बरं का लवकर. आता ते निघून जातात तेव्हा जीवा हसून म्हणत असतो, पार्थदादा आता परत असं वागू नकोस हा, माझ्या बायकोची सिस्टर आहे ती, त्यामुळे माझी बायकोही तुझ्यावर रागवेल आता. तो म्हणत असतो, नाही रे, आणि चला काव्या, आपल्याला उशीर होतोय ना, आणि ते निघून जातात. इकडे नंदिनी विचार करत असते की काव्या आणि पार्थ ते सोनोग्राफी रिपोर्टबद्दल बोलत होते आणि माझ्या तर पोटामध्ये बाळ नाही आहे, मी हे सगळं खोटं वागते. ती म्हणत असते, जीवा मला ना काव्याचं बघून खूप बरं वाटतंय. काव्या किती काळजी घेते बाळाची आणि हे सुख मला अनुभवताच येत नाही आहे, त्यामुळे मला खूप गिल्ट वाटतंय. जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी, तू पण काय वेड्यासारखी करते, सारखा तोच विषय घेऊन बसायचं नसतं बाळा. आणि नंदिनी म्हणत असते, नाही ना जीवा, पण बघा ना, हे सगळं जर माझं बाळ माझ्या उदरामध्ये वाढलं असतं तर किती बरं झालं असतं ना. तेवढ्यातच आर्या येते सोनोग्राफी रिपोर्ट घेऊन. आता हे सगळे रूममध्ये जातात. नंदिनी अपसेटच असते, पण ती सोनोग्राफी रिपोर्ट बघून खुश होते. आता आर्या पहिलं रूम लॉक करते आणि म्हणत असते, बघा ना आपलं बाळ, आपल्या बाळाच्या पहिल्या हालचाली आता सुरू झाल्या आहे, नाक डोळे वगैरे यायला, सगळ्या गोष्टी आता स्टार्ट होत आहेत. आता जीवा आणि नंदिनी पण खूप खुश होतात ते बाळाची रिपोर्ट बघून. आणि
नंदिनी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती, जेव्हा तिला डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही आई होऊ शकत नाही, तेव्हाचा सीन तिला आठवतो आणि ती परत अपसेट होते. आता जीवा तिला मिठीत घेतो, आर्याला काही घेतच नाही. हे सगळं बघून आर्याला खूप वाईट वाटतं आणि पुढील भागामध्ये आर्या खाली येते आणि मानिनीला सांगत असते. ते रिपोर्ट दाखवते आणि म्हणते बघा ना, माझ्या बाळाच्या आता नाक डोळे यायला सुरुवात झाली आहे. आता नंदिनीला खूप वाईट वाटतंय. इकडे काव्या म्हणत असते पार्थला, एक सांगा ना मला, नंदिनी ताईला बाळाबद्दल असं काहीच वाटत नाही आहे आणि ती तिच्या बाळाच्या कोणत्याच गोष्टी, हालचाल वगैरे काहीच सांगत नाही आहे. मलाही थोडं ऑडच वाटतंय पार्थ आणि काव्या याबद्दल आता काय बोल